राजा 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 आता वाड्यावर जायचं की नाही आपण? नाही 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 नाही, ते माझ्या वाटणीचं. हे बघ राजा, आता मी एवढं पेलो की नाही, आता मला करायला लागले. बस बस. नाही 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 नाही, मुलगे काय माहित आहे काय, ते इथलं मालक ते कमी प्यायला की लय मारते म्हणलं. त्याला सांग जरा, घेतला मालक मी आहे. काय सांगता म्हणजे हे तुझा गुत्ता असता मग? अरे गुप्ता सोड, हे गावातलं जे 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 काही आहे नी, ते सगळं आता माझं आहे. माननीय परेश पाटलाच आहे, लक्षात ठेवायचं, लिहून ठेव लिहून. इथं की नाही, इथं आपला असा दर्रा आहे, दर्रा डोळे बघ, असा दर्रा आहे आपला दर्रा. इथं जे काय असेल की ते सगळं माझं आहे, कोणाचं नाही, कोण अडवू शकत नाही आपल्याला. तुझे कान फोडू काय? कर बाबा, माझा मूड झाला की रे. नको नको नको, तुझा मूड आहे की नाही, तुझ्या जवळ ठेव जरा. हा इथं मी काय, इथं जायचं किती प्यायचे काय प्रमाण आहे की नाही त्याला? तब्येत बघ किती, ह्यांचं बिल घेतलंस का त्याला? उदर बिल काही हे बघ, इथं इथे मी काय करतो का, काय करत रस्ता धंद्याच्या ठिकाणी नो मारामारी. इल्ले एकदम बराबर बोललास की रे तू. म्हणजे पण ते मी काय म्हणतो, म्हण की, एवढा मोठा बिझनेस, म्हणजे एवढा मोठा बिझनेस तुझ्या हातात आला कसा? म्हणजे ते गावातलं मंत्री ते आता गायब झालं, ते कुठे आहेत आता? त्यांनी तुला अडवलं नाही काय बिझनेस करताना? राजा, त्या म्हाताऱ्याचं काय करायचं की नाही, ते माझं बघून घेत. हा उठा, चला वाड्यावर चला. नाही, पण ते कुठं असतंय म्हातारा आता? तुला आता सांगितलं की नाही मी, त्याचं काय करायचं ती मी आणि माझी तायडी बघून घेतो. तू आता उठ आणि चल वाड्यावर. उठ. नाही, ते माझं मनच बरं नाही बघा. ते अजून घ्या लागते बघा. अजून अजून पेदा, मी एक थेंब जरी पिलू नाही, मी तू झोपणार. हा राजा, आता उठायचं आणि गप चालायचं. माननीय परेश पटेल सांगायला तुला. नाही नाटकी नको, चल उठ. माननीय परेश पाटील, अजून एक. मी नाही पित. ते एवढं घेतलं का नाही की माझा कोटा पुरा असते बघ. मी पित नाही रे. आम्ही पिले तुला काय म्हणलं? तुम्ही काय म्हणलं ते माझ्या वाटणीचं पिणार म्हणून? राजा एवढी पित नसते बघ. राजा जेवढी पित आहे तेवढी तुम्हाला प्यायला लागते. पित नाही मी. मग ठीक आहे, मी पित आहे. पिझा बघ की. पी की मग. अण्णा, जरा एक बाटली घेऊन एक रे. बुका काय करतो? पित नाही तो. नाही पित मी. मग मी पित आहे. पिकी बुक्या. अण्णा बाटली द्या की रे. अरे मोकळी पडले. कोण ठेवणार कामावर? किती पिहू इथं बघ. नाही तू नको नको पिऊस. मी पितो. आता बघ मी हे पिल्या आपण जायचं. खाली कस म्हणलंय मी एवढं प्रेमाला सांगतो की रे, आणि तुम्ही फोडाफोडी करताय. नाही आता मी दाखवतोय फोडाफोडी कशी असते ते. तू का पडलास?
फोडला तुला पण फोडला. राज्य कोंडा. राजा काय बाबा काय केलं तुम्ही तुझं कशाला फोडलंस सगळं का फोडलंस राजा तिलाच राजा. अरे अरे पण तोडलं कशाला सगळे पप्यादा काय रे तू म्हणालास म्हणून मी इथं या गावात आलो आणि दुकान टाकला नाही. हे बघ माझं नुकसान काय ते. आता या महिन्याचं 1 रुपये बी भाडं तुला मिळणार नाही बघ. देताच येणार नाही. इथनं पुढं तू आणि तुझं हे दुकान जर गावात दिसलं तर तू आणि तुझं दुकान वर डगात निघ निघ चल. वाजवते तुझा बाजा. अरे काय मारलास पण ते मूड झाला माझा. मूड किती झाला तुझा सारखा मूड होते बाबा तुझा सारखा बस बस झाला तुझं मूड लय झालं तुझं मूड झालं. आता तरी वाढेल वाढवलं पाय पडतो तुझ्या पाय पडतो उठ मला घेऊन चालला दिसत लय मूड राजा मी तुला घेऊन जाणार आहे सर्व वाड्यावर वाड्यावर चल इकडे इकडं काय वाड्यावर चल चल वाड्यावर या या सनिदा या स्वतःच्या डोळ्यानं बघा. अहो तो भामटा दारुड आहे. हे काय झालंय? अहो रानादानं माझं दारूचं दुकान फोडले आणि परत दुकान उघडायचं नाही म्हणून सांगितलंय. लई वाईट माणूस आहे तो. अहो संदा नाही हो खरं सांगतो. अहो मी माझ्या डोळ्यानं इथं तो माणूस रानादानं दुकान बंद केलं आणि तू सांगतोस तो पित होता म्हणून. मी खरंच माझ्या डोळ्यानं बघितलं. रानात आल्यापासून बघतोय मी तू खुंडच ठेवून की त्याच्यावर नंतर त्याच्या टीम मध्ये गेलास वय. नाही नाही हो सनिदा अहो खरं सांगतो. अहो मी मगाशी नावी का आता परत जर रानादाबद्दल वाईट साईड बोललास की खपून घेणार नाही मी सांगतो आधीच. अहो सनिदा नाटके नुसते. अहो ऐका माझं संदा. सावकाश सावकाश इथं बुडू इथं काढ इथे बुड काढ इथं काढ वा 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 उलट पडले की बांधव रे सरळ करते सरळ बस आता मी करतो चला तुझं काढलंस काय रे बाहेर काढलंस साईड घेऊन आलो बघ याला याला अगं जीवाचं बस रे जीवाच्या कराराला घेऊन आलोय याला इथं अख्खं दुकान फोडलंय माझं. काय रे काय तमाशा लावला ह्यो? माझ्या पुढं आवाज चालत नसते. तुम्ही एक केलं तर मी 10 करणं. काय 10 करणार तू? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? आवाज खाली. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही काय? पैसा तुम्ही काय बी बोलू नका सा.
ते दारू पिऊन आलाय, आपल्यालाच महागात पडेल. तर तू असा दारू पिऊन आलास, अख्ख्या गावात ना असा झिंगत चाललास, तर लोकांना कसं पटल तू राहणार ते. तेच म्हणजे मी राणा असते, हे सगळ्यांनी पटावं म्हणून मी एक करते बघा. म्हणून मी ते दारूचं दुकानच फोडून टाकलं बघा. लय नुकसान केलंय माझं, लय नुकसान केलंय. अगं माझ्याच दुकानात दारू केली, माझ्या समोर बसून केली, माझ्याच दुकानातलं सगळं मटेरियल फोडलं, सगळं माझं नुकसान केलंय. तरी मी म्हणतो तो याला दारू पिऊ देऊ नका, हे पिला की फैसटतोय आणि मारतोय. म्हणलं विषय बंद. आता उद्या समध्यांची उतरली की मग बोलू. ए तू जारवर निघ निघ. ते मी राणा असतं हे पटावं म्हणून मी एक करते. येताव परत भेटू नकोस. खडखड ना खडखड. नमस्कार. तुम्हाला दोघांना एकच काम सांगितलं होतं, त्याच्यावर नजर ठेवायला. काय केलं? सांगितलं तू सांगितलं म्हणून नजरच ठेवत होतो. नजर ठेवत होता का मार खात होता र? अरे हालत बघा दोघांची काय झाल्या. काय झालं माहिती काय रे, महाराज ठीक आहे, पण काय झालं आम्ही जेव्हा ह्याच्यात सॉरी वास. अगं ह्यो वाड्यावर जायला तयार नव्हता. मग आम्ही गेलो तर ह्यो दारू पिऊन लोड होता. मग म्हणलं दारू पास, तर म्हणलं मी अजून पिणार. म्हणलं मी अजून प्यायची नसेल तर तुम्ही काम करा, माझ्या वाटेची तुम्ही प्या. मग प्यालो. पिलो वाटणी. मग काय करणार? आणि किस्सा सांगू काय, हे सिंपल आहे. मग काय झालं, ह्यो दारूचा ग्लास त्याचा हातात होता माया, झुकून घ्यायला झुकून दारूचा ग्लास हातातनं सटकला, खाली पडला आणि फुटला. तर ह्यो म्हणाला तुम्ही एक केले, आता मी 10 करणार. अगं दुकान फोडलाय माझं. आम्हाला फोडला. सर मला झोप झोप हे बरोबर आहे. दिवसभर नजर ठेवून काय झालं माहिती का, नजरवर अशी अशी ठेव, अशी झापडे झापडे माणूस झापड. गुड नाईट. गुड नाईट तडे. गुड नाईट. पांघरून थंडीवर बडीशेप. ताईसाहेब तुमच्या खास माणसांचं पार माकड केलं बघा त्या राजात. काहीतरी करायला पाहिजे. करा ताईसाहेब, काहीतरी करा लवकर. रोगापेक्षा इलाज डोईजड झालाय आमच्या. या मास्तरने आज घोळ घातला नसता, या राजाचा शेवटचा दिवस असला असता इथं. होय, तो राजा दारू पिऊन वर गेलाय. आता वर जाऊन काय घोळ घालतोय काय माहित. पैसनी खरं वाटलं का काय मी दारू पिऊन आले होते. खरं काय सांगता येत नाही.
मला खोटं पचवणं बी अवघड. काय करायचं आता? अंजली बाईसनी पटलंच आहे. मग जरा करूया मज्जा. राज्य कोंडा. बायको ए बायको ए बायको दार उघड. मी दार उघडणार नाही. का उघडणार नाही? नाही उघडायचंय मला. मग मी दार तोडत असते. मग तू जा बरं इथनं. ते नाही जाणार. बायको ए बायको दार उघड की. आता मी खरंच दार तोडत असते. मग सगळ्यांची झोप मोडवणार. मी तमाशा घालणार, राडा घालणार की रे. दार उघड की. आता मी आकडे मोजतोय बघ. वंद यार्ड साडे म्हाडे मोर. राज्य कोंडा. राजा 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 राजा. अंजली बाई ते बायको म्हणलो म्हणून राग आला काय? अरे लाडू. एक मिनिट मागे हो. मागे हो. अजून मागे हो. दारू पिऊन लाडूच्या जवळ जायचं नाही. तू राणाजी नाहीयेस. भाऊ मीच राहणार हो. राणाजींनी आजपर्यंत कधीही दारूला हात लावला नाही. तू कुणीतरी तोतय आहेस. ते लय टेन्शन आलं होतं ते म्हणून ते दारूला हात लावला. काय ज्या नवऱ्याची बायको त्याला ओळखत नाही म्हणल्यावर बिचारा तुम्ही काय करणार? बिचारा? तुला काय वाटतंय तू बिचारा आहेस? तू बिचारा नाही भामटा आहेस. आता ते तुम्ही माझ्या संकटात बोलत नाही मग म्हणून ते दारू पिलो मी. बाबा ते भाऊ म्हणून सांगते बघ तुला. ते नीट ऐक काय. बायकांचा काय भरोसा नसतोय बघ. नवऱ्याला आपल्या तालावर नाचत आपलंच खरं म्हणतात. कुणाचं काय ऐकूनच घेत नाही. आणि मग त्या नवऱ्यांचा छळवाद करायला या बायकांना काय खुशी होते कुणाच ठाऊक. अजून एक सांगते बघ. जगात सगळ्यात मोठी चिरकी आणि नखरे करणारी कोण असेल तर ती बायको. नवऱ्यानं स्वतः आधी कसा वागतोय ते बघावं ना. बायको जीवाचं पाणी करून सगळा संसार सांभाळत असते पण तिच्या काळजीची तिच्या कष्टाची नवऱ्याला जराही किंमत नाही. म्हणजे मी तुमचा नवरा आहे मान्य